हॅलो. तर मुलांना आज ग्रामर लर्निंगचा डे 2 आहे आणि आज आपण शिकणार आहोत आर्टिकल्स, जो की खूप इझी प्रश्न आहे आणि हाच नेहमी येतो एक्झाममध्ये. तर आर्टिकल्स म्हणजे काय? जे छोटे वर्ड्स असतात जे की नाऊनच्या बिफोर येतात. म्हणजे कुठलंही नाऊन घ्या तुम्ही, जसं की पेन, पेन्सिल, इरेझर, चेअर, विंडो, कुठलंही नाऊन घ्या, त्याच्या बिफोर आपण यूज करतो आणि ॲन यूज करतो. तर यांना म्हणतात आर्टिकल्स. ठीक आहे. आणि ॲन हे जनरल वर्डसाठी, जनरल नाऊनसाठी आपण यूज करतो. कोणत्याही एका वस्तूसाठी आपण आणि ॲन यांचा यूज करतो. आणि द हा सुद्धा एक आर्टिकल्स आहे. आणि द हा जो आर्टिकल आहे तो कधी यूज करतात, तर स्पेसिफिक नाऊनच्या बिफोर आपण त्याला यूज करतो. खास ओळखली जाणारी जी वस्तू असते, जसं की फॉर एक्झाम्पलमध्ये सांगता येईल आपल्याला की द सन, द मून, द माउंटेन, हे स्पेसिफिक वर्ड आहेत. तर स्पेसिफिक नाऊनच्या बिफोर आपण द हा यूज करतो. तर आणि ॲन कधी वापरायचं? आणि ॲन सेंटेन्समध्ये किंवा वर्ड तुम्हाला दिलेले असतील त्या वर्डच्या बिफोर कधी यूज करायचे, तर त्यासाठी रूल आहे पहा की कधी यूज करायचं, तर कन्सोनंट साऊंड, जे कन्सोनंट साऊंड आहेत, जसं की बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, पी, क्यू, हे सगळे काय आहेत? कन्सोनंट आहेत. तर कन्सोनंट साऊंडच्या बिफोर आपण काय यूज करणार आहोत? ए यूज करतो. ठीक आहे. आणि सेकंड रूल आहे की ॲन हा कधी यूज करायचा, तो ओव्हेल साऊंडच्या बिफोर यूज करायचा. आणि ओव्हेल्स कोणते आहेत आपल्याला माहीत आहे, ए, ई, आय, ओ, यू, हे आपले ओव्हेल्स आहेत. तर ओव्हेल साऊंडच्या बिफोर आपल्याला यूज करायचा असतो ॲन, आणि कन्सोनंट साऊंडच्या बिफोर यूज करायचा असतो ओ. ठीक आहे. आता एक्झाम्पलमध्ये सांगितलं तर पहा, तुम्हाला इथे एक्झाम्पल मी काय दिलेले आहेत थोडेसे. तर हे पहा एक्झाम्पल, कॅट. आता कॅटच्या बिफोर काय येणार? कॅट क साऊंड कोणता आहे, तर कन्सोनंट साऊंड आहे, बरोबर. तर कन्सोनंट साऊंडच्या बिफोर आपण यूज करणार काय आहोत? ए. ठीक आहे. त्यानंतर बी ओ वाय, बॉय. तर ब हा सुद्धा काय आहे? कन्सोनंट साऊंड आहे. तर कन्सोनंट साऊंडच्या बिफोर आपण यूज करतो अ. त्यानंतर आहे ॲपल. तर ॲपलचा ए जो आहे तो आहे ओव्हेल साऊंड. तर ओव्हेल साऊंडच्या बिफोर आपण काय यूज करतो? ॲन. हे आत्ताच आपण शिकलेलो आहोत. तर हे काही एक्झाम्पल दिले तुम्हाला, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आणि बेटर समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर ओव्हेल साऊंड आला की आपल्याला ॲन यूज करायचं असतं. हे लक्षात ठेवायचं, हा रूल, म्हणजे तुमचं इथे मिस्टेक होणार नाही. त्यानंतर द कधी वापरायचा? द कधी वापरायचा, तर जो युनिक वर्ड असतो, युनिक नाऊन असतं, त्या नाऊनच्या बिफोर आपल्याला द यूज करावा असतो. आणि अजून एक रूल त्यासाठी आहे की जेव्हा एखादी वस्तू आपल्याला आधीच माहीत आहे, तर त्याच्या बिफोर सुद्धा आपल्याला द यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल इथे एक दिलं आहे मी तुम्हाला, आय सॉ अ डॉग. आय सॉ अ डॉग, इथे आपण काय यूज केलं आहे? परंतु आता या सेंटेन्समध्ये आपल्याला डॉग माहिती आहे, हा डॉग आहे, तर तोच सेंटेन्स आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे, त्यालाच रिलेट असलेला सेंटेन्स. आता काय बोलणार आपण? द डॉग वॉज ब्लॅक. जो डॉग तू पाहिला किंवा जो डॉग मी पाहिला आहे, आय सॉ अ डॉग, मी जो डॉग पाहिला तो डॉग कसा आहे? ब्लॅक आहे. म्हणजे हा जो डॉग आहे तो माहीत होता. म्हणजे आधीच एखादी वस्तू आपल्याला माहीत असते, तर त्याबद्दल बोलताना द यूज केला जातो. ठीक आहे. इथे आय सॉ अ डॉग आणि पुढच्या सेंटेन्समध्ये त्याच रिलेटेड आहे, म्हणून द डॉग वॉज ब्लॅक. या एक्झाम्पलने आय होप तुम्हाला द कसा यूज करायचा ते समजलं असेल. 2 वेळा आपण इथे यूज करू शकतो. जसं की युनिक वस्तू आहे, जसं की द सन, द मून, द माउंटेन, त्या बिफोर सुद्धा आपण काय यूज करतो? द यूज करतो. आणि अजून एक रूल आहे त्यासाठी, जेव्हा वस्तू आधी आपल्याला माहीत असते त्याच्या बिफोर सुद्धा आपण काय करतो? द यूज करतो. तर आता इथे प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ना, ते एक्झाम्पल आपण इथे सॉल्व करूया. प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत. फिल इन द ब्लँक्स. तर आता इथे सेंटेन्स आहे पहा, आय हॅव. आता इथे प साऊंड आहे. प काय आहे? कन्सोनंट साऊंड आहे. म्हणजे याच्या बिफोर आपण काय यूज करणार? आय हॅव अ पेन. ओके. त्यानंतर सी इज अ इटिंग. आता इथे साऊंड आहे, म्हणजे साऊंड हा कोणता आहे? ओव्हल साऊंड आहे. तर ओव्हल साऊंड आहे, त्यामुळे आपण इथे काय यूज करणार? ॲन यूज करणार. ओके.
त्यानंतर नेक्स्ट आहे डॉट डॉट सन इज अ व्हेरी हॉट. डॉट डॉट सन इज व्हेरी हॉट. तर सन हा युनिक नाऊन आहे किंवा स्पेशल नाऊन आहे, तर त्या बिफोर आपण काय यूज करतो, द. आणि सेंटेन्सच्या फर्स्ट आलेला आहे लेटर हा वर्ड, त्यामुळे त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल काढलेलं आहे. आय सॉ डॉट डॉट एलिफंट. आय सॉ डॉट डॉट एलिफंट. आता ई साऊंड हा कोणता आहे, ओवल साऊंड की कन्सोनंट साऊंड, तर हा आहे ओवल साऊंड. ओवल साऊंड आहे, त्यामुळे आपण इथे यूज करणार आहोत ॲन. नेक्स्ट आणि लास्टचा क्वेश्चन आहे धिस इज अ डॉट डॉट बुक. धिस इज अ डॉट डॉट बुक. ब हा कोणता साऊंड आहे, ओवल साऊंड आहे. ओवल साऊंड आहे. धिस इज अ डॉट डॉट बुक. तर बुक हा, बुकमध्ये ब हा साऊंड जो आहे तो कन्सोनंट साऊंड आहे. तर कन्सोनंट साऊंड आहे, त्यामुळे आपण इथे यूज काय करणार, अ. धिस इज अ बुक. ठीक आहे. तर अजून काही एक्झाम्पल्स आहेत ते मी तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे. सॉल्व करा आणि मला आन्सर नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.